नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसात तिसरा सामना मात्र पाहायला मिळतोय. दशरथ आणि सुभाष जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गामध्ये जर विचार केला तर चेतन पाहायला मिळतोय. बघू यावेळेला पहिला चेंडू पॉवरफुलचा षटक मात्र पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर चांगला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बघूया यावेळेला पुढचा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. रनआउटची संधी असेल. यस इट्स गॉन. फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे ऑन. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट त्यानंतर रनआउट. फलंदाज बाद झाला. इथे मात्र नवीन फलंदाज बघूया. इथे मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकीने इथे मात्र संघाचा श्रीगणेशा होतोय. आता मात्र आपण जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक एंडला प्रमोद पाहायला मिळतोय. बघूया या पुढचा चेंडू यावेळेला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रनआउटची संधी डायरेक्ट हिट असेल का परंतु आपण जर पाहिलं तर इथे मात्र सुसाईड केली जाते. बॅक टू द डगआउट. बॅट्समन प्रमोद डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज बंड्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर दोन रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. या पुढचा चेंडू यावेळेला फटका सजवलाय चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकच धाववरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. बघूया पुढे काय होते या चेंडूवरती. आपण जर पाहिलं स्ट्राईक केला आता मात्र सुभाष पाहायला मिळतो. मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र कुठली चुकी करणार नाही. इथे लागतोय तिसरा झटका. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डीजे. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाकडे धावसंख्या पाहायला मिळते 2-3 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मारती गोलंदाज योगेश पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया पहिला चेंडू असेल यावेळेला. दुसऱ्या षटकात मात्र चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे
एक धाव परिपूर्ण केला, दुसरा प्रयत्न असेल का? येस, डेफिनेटली ते मात्र 2 धाव परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने मात्र धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल ते म्हणजे 4 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर इथून मात्र धावसंख्या उभं राहाव्या लागतील. एखाद्या फलंदाजाला मात्र ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा संधी आहे, इथून मात्र संधीचं सोनं केलं जाते. फलंदाज बॅक टू द डगआउट. इथून मात्र चौथा झटका लागतोय डीजे. डीजे इथून मात्र आपण जर पाहिलं तर चौथा झटका लागलाय तो म्हणजेच दहिवाले संघाला. बघू यावेळेला पुढचा चेंडू असेल. आपण जर विचार केला तर आपण 2 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच पंचाकडे दात मागितली जाते आणि पंच सुद्धा दर्शवतो की हा वाईट चेंडू आहे. आणि एकेरी धाव फरक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच 5च्या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू इथून मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडूला जाईल आउट ऑफ द बार. हा येतोय षटकार डीजे. जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर माफी 3 चेंडूचा खेळ झाला. एक वाईट होता आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या 11 वरती पाहायला मिळते. या पुढचा चेंडू यावेळेला चांगला कटचा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी असेल का? परंतु इथून जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने धाव फरक पुढे सरसावेल ते म्हणजे 12 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ, 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? इथून जर पाहिलं तर चांगले फलंदाज मात्र बाद झाल्यात. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय. आपण जर पाहिलं तर एकेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल का? परंतु तिथे मात्र डब्बलचा प्रयत्न, तर मात्र रनआउटची संधी असेल का? आपण जर पाहिलं तर 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातील आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पुढे सरसावती म्हणजेच 14 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडूला क्लिअर करतोय. हा येतोय षटकार. विजलास जरी तू आज तू तरी तुझी कहाणी अजून संपली नाही. नाही हे हे पडणार तर क्षणिक आहे. जिद्द तर तुझी अजून आहे. आज तू हरलास म्हणून पुन्हा तू कधी जीवनात जिंकणार नाही हे शक्य नाही. म्हणूनच उद्याचा सूर्योदय तुझ्या नावाचा इतिहास लिहिणार आहे हे विसरून चालणार नाही. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर मारलं तर चांगला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या पुढे सरसावेल 21-21. नक्कीच आपण जर पाहिलं तर सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर चेंडूला जाऊन दिलं. नक्कीच वाईट चेंडू असेल आणि एक आव्हान तर धाव इथे मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर विचार केला तर या इनिंग मध्ये 2 एक्स्ट्रा धावा पाहायला मिळत आहेत. बघू यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथे मात्र आखोट्याचा चेंडू. पुलचा फटका पॉवरफुल असेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथून मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज नयन मैदानाच्या आतमध्ये. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर पोलारांचा चेंडू होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र चुकी कुठली होणार नाही. इथून मात्र फलंदाजाचा खेळ संपतोय डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. बघू यावेळेला इथे मात्र जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून मात्र जर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच येणाऱ्या 8 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी बघूया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीमध्ये मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 23-23 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला चांगला फटका सजवलाय. चेंडूला फेकून दिले 6 धावेसाठी डीजे. बघू यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. इंटू द गॅप पाहायला मिळतो. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून मात्र आपण जर पाहिलं तर एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावरती. इथून जर 1 ते 2 मोठा फटका आला तर नक्की सन्मानजनक स्कोर उभारला जाईल. नक्की 40 धावा जर ते उभारला गेलं तर ते मात्र डिफेंड करू शकाल आपण. इथून मात्र बॅटर फिरवते, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. आपण जर पाहिलं तर उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 4 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. इथून पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून मात्र येणार 3 चेंडूवरती मात्र एखादा मोठा फटका मात्र सजवावा लागेल. आपण जर विचार करत आतापर्यंत उद्देशाच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावा जोडतील. तर मात्र चांगला बॉल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल डेफिनेटली. इथून पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातील. खराब फेकी पाहायला मिळते, पण तिथे मात्र चांगला बॅकअप दिलं जाते आणि 2 धाव धाव फरक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल. ते म्हणजे 32 धावा. ते जर पाहिलं तर काय कमालीचा फटका. वाकडे तिकडे बाबूचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा झुकेगा नहीं साला. नाम है उद्देश. यावेळेला बघूया पुढचा चेंडू. इथून मात्र पाहिलं तर नक्कीच
पंच दर्शवतात वाईट चेंडू स्क्वेअर आणि अतिरिक्त एक धावसंख्या जर पाहिली तर 39 इथून मात्र आपण जर पाहिलं एक सन्मानजनक स्कोर मात्र उभारला जातोय. यावेळेलाही उंचावरून टोलाला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय 6 धावेसाठी. हा येतोय षटकार. चल दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. आपण जर पाहिलं तर 46 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. इथून मात्र गोलंदाजी मार्फत गोलंदाज सुभाष पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर योगेश, नॉन स्ट्राईक एंडला विकास. यावेळेला आपण जर पाहिलं टॅपचा फटका पाहायला मिळतोय. इथून मात्र एकदा परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक फील्डकरीपर्यंत आपण जर पाहिलं तर 21 मात्र समाधान मानावं लागेल. आणि धाव संख्या इथे मात्र संघाचा अकाउंट ओपन केलं जाते फलंदाज योगेशच्या माध्यमातून.
बघूया पुन्हा एकदा या वेळेला षटकातला दुसरा चेंडू. इथून जर आपण पाहिलं स्ट्राईक एंडला विकास पाहायला मिळतोय आणि इथेच आपण जर पाहिलं तर यावेळेला आकुटाचा चेंडू चांगला फटका स्लॅश केला. इथून मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, परंतु दोन्ही फलंदाज मात्र 2च धावेवरती समाधान मानतात आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. मात्र आखूड टप्प्याचा चेंडू चांगला फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर निघून जाईल 6 धावेसाठी आणि या 6 धावे धाव जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाते म्हणजे 9 या आकड्यावरती. बघूया यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून जर पाहिलं तर मागच्या चेंडू काही कमालीचा फटका सजवला. इथून मात्र जर पाहिलं तर चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर एकच धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 46 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. बघा पुढचा चेंडू यावेळेला आपण जर पाहिलं तर योग्य स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. विकासाच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळाल्या. बघ यावेळेला पुढचा चेंडू इथून जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँड फलंदाज मात्र पाहायला मिळतो. इथून मात्र चांगला फटका सजवला उत्तुंग भरारी घेणारा हा येतोय षटकार. या 6 धाव धाव फलक पुढे सरसावला धाव संख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. डीजे इथून जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावसंख्या जमवायची ती म्हणजे 30. वापस 5 चेंडू झाल्यात. बघ यावेळेला पुढचा चेंडू इथून जर पाहिलं तर फुल टच चेंडू फुल टॉस वसूल करतोय फलंदाज योगेश. हा येतोय षटकार आणि 6 धाव धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसाव जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. डीजे म्हणजे 22 धाव पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्या. इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 24 धावेची आवश्यकता असेल आणि नक्कीच प्रशांतजी मानकर साहेबांचं इथे मात्र स्वागत असेल. आपण सुद्धा या
आणि मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथून मात्र आपण जर पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 डॉट चेंडू असताना पाहायला मिळत आहेत. मागचं षटक जर पाहिलं तर खूपच मागणं ठरलं होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळतात. बघूया स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विकास इथून मात्र चांगला फटका सजवलाय. चेंडूला भिरकावून दिले 6 धावांसाठी. इथून मात्र धावसंख्या फ्लावेल, धावसंख्या जाऊन पोहोचल 28-28. पहिले 2 डॉट चेंडू त्यानंतर आला षटकार डीचे. इथून मात्र परत चांगला फटका पाहायला मिळेल. इथून मात्र मिस फिल्डिंग, इथून येतोय चौकार डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र समीकरण 14 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. बघूया यापुढे पुढचा चेंडू. ते मात्र पाहिलं, निहारला आणि जाऊ दिलं चेंडूला यष्टरक्षकाच्या दस्तानामध्ये. इथे मात्र वाईट चेंडू आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 33 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 13 धावेची आवश्यकता. यावेळेला जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथपर्यंत. इथून मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना पाहायला मिळते 34 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक एंडला योगेश पाहायला मिळतोय. बघूया त्याच्या बॅटमधून आता पण 2 षटकार पाहायला मिळाले. इथून मात्र चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर या एकेरीने धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 35 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गावरती बंड्या पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर योगेश. यावेळेला चेंडू उंचावर, क्षेत्ररक्षक आहे, इथून मात्र कुठली चुकी करणार नाही फलंदाज योगेश. बॅक टू द डगआउट डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश. बघूया इथे मात्र पहिला चेंडू चांगला फटका सजवलाय.
क्षेत्ररक्षक आहे, एकदा परिपूर्ण केली जाईल का? परंतु आपण जर पाहिलं तर या केलं ते समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 नंबर धावसंख्या जर पाहिजे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36 या आकड्यावरती. अजूनही आपण जर विचार केला 10 धावेची आवश्यकता असेल येणार 10 चेंडू मध्ये. यावेळेला आपण जर पाहिलं तर विकास स्ट्रायकरला पाहायला मिळतो. इथून मात्र टॅपचा फटका, इथून थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव पूर्ण. या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 37 धावा. आपण जर पाहिलं तर जो विकेट आला तो विकेट येण्यासाठी थोडीशी आपण जर पाहिलं तर धीमी गतीने आला. नक्कीच तोच जर विकेट अगोदर आला असता तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. इथून मात्र चांगला फटका सजवलाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नसेल. इथून या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा. आता मात्र येणाऱ्या 8 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता बघूया. इथून मात्र आपण जर पाहिलं तर एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. अजून येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता असेल कमारे संघाला. बघूया इथून मात्र कुठला गोलंदाज कमबॅक करून देईल आपल्या संघाला. यावेळेला कमालीचा फटका सजवलाय. घड्याळात वाजल्यात 12, फलंदाज चढतोय 12, गोलंदाजावरती करतो बेधडक मारा. हाय तो षटकार डीजे.